एक तर युवांनीच वातावरण गरम केलं होतं आणि तशी गरमी होती आणि गर्दी खूप असल्यामुळे तिथं थोडंसं जरा टेम्परेचर जास्तच वाढलं होतं. त्यामुळे काय व्हायचं, समजा 10चा ग्रुप केला होता, 10 पैकी 1 उठायचा आणि बाकीच्यांना पंखाला मारत बसायचा. मग 1 तास झाला की दुसरा उठायचा, तो बसायचा. मग ह्याच्यावर काय दिसली तर एकी दिसली आणि सगळ्यात महत्वाचं काय, एकामेकाला मदत करायची. आणि तिथे काही विद्यार्थी आणि मुलं मला अशी दिसली, मुली सुद्धा दिसल्या. आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथं सुद्धा तुम्ही बघा, बहुतांश मुली इथं आलेल्या आहेत. याच्या आधी आंदोलनामध्ये मुली एवढ्या मोठ्या प्रमाणात येत नव्हत्या. इथेही आल्या. महाराष्ट्रात जिथं कुठं आंदोलन झालं, देशात जिथं कुठं आंदोलन झालं, तिथं मुली मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि तिथं हे जे काही हे लावलंय काय ते पोस्टर, त्याच्यामध्ये सुद्धा ते जरा जास्तच आक्रमक पद्धतीने व्यक्त होणार. मग तिथे काही सामाजिक कार्यकर्ते जे होते, कुणी कोणाला काय सांगितलं नव्हतं, पण डिसिप्लिन बघा. एक चांगल्या विचाराने आंदोलन तिथं होत असेल तर तिथं ऑटोमॅटिकली लोक उभे राहायचे की इकडे एक्झिट आहे, शांतता राखा, हे करू नका, ते करू नका. मुलींसाठी एक वेगळी जागा केली होती, ही शिस्त तिथं दिसली. त्यात काय झालं की तिथे हजारो लोक, म्हणजे मी 2:30-3 वाजता तिथं होतो तेव्हा त्या 7 किलोमीटरमध्ये आम्ही फिरलो आणि काही आयोजक होते त्यांच्यामुळे फिरलो. 7 किलोमीटर रेडियसमध्ये 80 ते 90 हजार लोक रात्रीच्या 2:30 वाजता होते. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी तिथे होती. आणि तिथे शिस्त, म्हणजे कोणी बाटली खाली टाकली, कोणी कागद खाली टाकला तरी तिथे वकील असू द्या नाही तर कुणी असू द्या, म्हणजे प्रोफेशनल काही, पण युवा तर तिथे जाऊन बाटली उचलायचा, कागद उचलायचा. म्हणजे हे माझं काम नाही, मी प्रोफेशनल आहे, हे मी करणार नाही, असं कुठेही इगो त्या आंदोलनामध्ये कुठेही तिथं दिसला नाही. त्यामुळे इगो जेव्हा आपण बाजूला ठेवतो ना, तेव्हा फार महत्वाची गोष्ट तिथं होते. तिथं काय झालंय, भारत आणि इंडिया एक झाला. म्हणजे याच्या आधी काय व्हायचं, भारत म्हणजे ग्रामीण भागातलं एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाचं आंदोलन असेल तर त्या भागातलेच युवा तिथं आंदोलन करायचे, आणि इंडिया म्हणजे शहरी भागात असेल तर आपली शहरी भागातली. पण तिथं जात, धर्म, प्रांत, हे ग्रामीण भाग, शहरी भाग सोडून सगळे एक झाले. म्हणजे अख्खा भारत एका विचाराने एक संघ झाला, आणि हीच तुमच्या सर्वांची मोठी ताकद आहे. ही सगळ्यांनी इथे जाणून घेतली पाहिजे. त्यामुळे अजून जाता जाता फक्त एक विनंती आहे, याच्या पुढं तुम्ही शेतकऱ्याची मुलं नसला तरी शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर तुम्हाला त्याच्या पाठीमागे उभं राहावं लागेल. मग एखाद्या महाराष्ट्रातल्या कोपऱ्यामध्ये जर एखाद्या मजुरावर अन्याय झाला तर बरोबर राहणार का नाही राहणार? पण पुण्यामध्ये नाही तर शहरी भागामध्ये नाही तर ग्रामीण भागामध्ये कुठल्याही एका मुलीवर, महिलेवर तिथं जर अत्याचार झाला तर युवा म्हणून आपण तिथं पाठीमागे राहणार का नाही राहणार? ही तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. तुमची जी एकजूट आहे ना, ती राज्यकर्त्यांना नाहीतर राजकारणात असणाऱ्या लोकांना एक संदेश देते, नीट चाल नाहीतर तुझ्याकडे आम्ही बघून घेऊ. ही तुमची ताकद आहे. ही ताकद तशीच तुम्हाला तिथे ठेवावी लागेल. तुमच्यातले बहुतांश लोकांनी कदाचित मतदान केलं असेल आणि काही लोकांनी केलंही नसेल आणि काही लोकांनी रजिस्ट्रेशन सुद्धा केलं नसेल. तर कृपा करून, ठीक आहे, रस्त्यावरचा लढा आपण लढू शकतो, रस्त्यावर येऊ शकतो, पण खऱ्या अर्थाने आपल्या विचाराची लोक जर अधिवेशनामध्ये नाही तर पार्लमेंटमध्ये आपल्याला पाहिजे असतील तर तुम्हाला मतदान करावं लागेल. त्यामुळे मतदान रजिस्टर करणं आणि मतदान करून घेणं ही तुमच्या आपल्या सगळ्यांची तिथे जबाबदारी आहे. आणि दुसरा मुद्दा, आणि दुसरं, संविधानाच्या विरोधात आणि लोकशाहीच्या विरोधात जो कोणी त्या ठिकाणी कार्य करेल, काम करेल, त्याच्या विरोधात तुम्हाला आपल्या सगळ्यांना रस्त्यावर उतरावं लागणार आहे. आता 100% आपण उतरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ही जी जबाबदारी आहे ती फार मोठी आहे. जल्लोष तुम्ही आपण सर्वजण मिळून आज करू, पण जबाबदारी इतकी मोठी वाढलेली आहे. त्यामुळे कुठं ना कुठंतरी उद्या जाऊन तुम्हाला आपल्या सगळ्यांना सुद्धा अशाच पद्धतीने एकामेकांसाठी तिथे राहिलं पाहिजे. तुम्ही हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.